त्याचा हिशोब ही जनता करणार आहे। म्हणून या ठिकाणी मी एवढीच विनंती करतो की राज्याचे उपमुख्यमंत्री या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब उपस्थित आहे। मी या ठिकाणी महिलांना, ज्या माझ्या महिला आई बहीण या ठिकाणी उपस्थित आहे, मुख्यमंत्री साहेब सुद्धा उपस्थित आहे। मी साहेब यांना शब्द दिलेला आहे की 80,000 पेक्षा पीआर कार्ड आपण या अमरावती जिल्ह्यामध्ये दिले, शहरामध्ये दिले, पण येणाऱ्या काळामध्ये आचारसंहिता संपल्यानंतर या जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये प्रत्येक गोरगरिबांना पीआर कार्ड द्यायचा आहे। हा मी तुम्हाला शब्द मागत आहे साहेब, शिंदे साहेब आणि देवेंद्र भाऊ, की मी आपल्याला विनंती करताय की आमच्या महिलांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळत आहे, पण त्यांना पीआर कार्ड नसल्यामुळं त्या सगळ्या वंचित आहे। तर माझी विनंती राहील, आचारसंहिता झाल्यानंतर पहिली बैठक लावून या सगळ्यांना पीआर कार्ड द्या आणि आपल्या हक्काचं घर मिळवून द्या, एवढी मी विनंती करतो। पाहिजे तुम्हाला? हात वर करा, पाहिजे की नाही पाहिजे? सगळ्यांना पाहिजे ना? आणि तुमचे मी धन्यवाद मानेल की रेडिओ इग्नरच्या रेट प्रमाणे जे आपले प्रत्येक गोरगरिबाचे 1.25 लाख रुपये जे त्यांना भरा लागत होते ते तुम्ही माफ केले राज्य सरकारने। आता 1000 रुपयाच्या अंदर या गरिबांना पीआर कार्ड मिळते। हे सुद्धा एक मोठं काम राज्य सरकारने केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो। या ठिकाणी अनेकदा तुम्ही काम पाहिलेलं आहे। हे जे उमेदवार आहे दोन्ही उभे, या दोन्ही उमेदवारांना एका साईडला ठेवा आणि नवनीत राणाला एका साईडला ठेवा। मला